इथे का आणलेस तुम्हाला? जो सतत आपल्या बरोबर असावा असं आपल्याला वाटतं त्याला दाखवण्यासाठी. पण इथे तर कोणीच नाहीये. हा तर आपल्या बरोबर हवाच, कारण हा माझ्या प्रेमाचा पहिला साक्षीदार आहे आणि दोघांमधल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार सुद्धा. अनय, या अशा चांद रातींमध्ये या वाड्यात तुझ्याबरोबर घालवलेले क्षण मी कधीच विसरणार नाही. रेवा, जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ना, तेव्हा खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा हिंमत व्हायची नाही. तेव्हा मी ह्याच्याकडे बघूनच अख्खी रात्र काढायचो. प्रत्येक रात्री हा माझ्यासमोर तुझं रूप बनून यायचा. अनय, तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हाच तू तसा आवडला होतास मला. रेवा, जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ना, तेव्हा खरं तर माझी तुझ्याशी बोलायची सुद्धा हिंमत व्हायची नाही. स्वप्नातल्या परीसारखी होतीस तू रेवा. मी प्रत्येक रात्र तासनतास ह्याच्याकडे बघूनच तू समजून माझं मन मोकळं करायचो. तेव्हा हीच माझी रेवा होती, माझ्यापासून खूप दूर, पण मला कधीच न मिळेल अशी. ते बघ, तुझ्या रेवाला ढगांनी हिरावून घेतलंय बघ. माझी रेवा तर इथे माझ्या मिठीत. मग मी त्या रेवाची पर्वा का करू? किती स्वार्थी आहेस रे तू. उद्या तुझ्या या रेवाला कोणी हिरावून घेतलं तर तेव्हाही असंच म्हणशील? तुझ्याशिवाय एकही क्षण जगण्याचा मी विचार सुद्धा नाही करू शकत रेवा. जर एखादा क्षणभर सुद्धा तू माझ्या नजरेआड गेलीस ना, तरी माझे श्वास थांबवण्यासाठी ते पुरेसं आहे. अनय, तुला सोडून मी कधीच जाणार नाही. मी जाऊही देणार नाही. भीनी भीनी आस मोरी, आस मोरी, आस मोरी, धीमी धीमी प्यास रे, प्यास रे. भीनी भीनी आस मोरी.
मी नेहमी असं स्वप्न बघायचे की मी माझ्या जोडीदाराबरोबर का निसर्गरम्य ठिकाणी बसली, नदीकाठी माझ्या जोडीदाराचा हात माझ्या हातात आहे आणि वर पौर्णिमेचा चंद्र. पण मला एक सांग, तुझ्या स्वप्नातला तो जोडीदार तो कसा दिसतोय? आधी तू सांग. तू भेटायच्या आधी मला 2 मुली आवडल्या होत्या. जाऊ दे ना, आपण ह्याच्याबद्दल का बोलतोय? नाही अने, मला कळायलाच हवं तुला कुठल्या मुली आवडायच्या ते मला सांग. बर चल. तेव्हा मला की नाही शाळेत एक मुलगी आवडायची. मी तेव्हा सारखा तिचाच विचार करायचा. पण एकदा ती आमच्या शाळेच्या सुट्टीत तिच्या आजोळी गेली होती आणि ती इतकी जाड होऊन परत आली. झालं, तिथेच आमची लव्ह स्टोरी संपली. म्हणजे तू दिसण्यावर प्रेम केलंस? मग उद्या जर मी जाड झाले किंवा कशी तरी दिसायला लागले तर तू मलाही सोडून देशील नाही? हे तू कशाचा संबंध कशाशी लावतेस यार? तू असंच काहीतरी बोलणार असेल तर मी पुढे काहीच सांगत नाही तुला. जाऊ दे. नाही सॉरी. सांग मला, दुसरी कुठली मुलगी? दुसरी मुलगी मला कॉलेजमध्ये भेटली. खूप सुंदर होती. ती परदेशातून आलेली, पण तिचं परदेशातच एका मुलाबरोबर अफेअर होतं. झालं, माझी कॉलेजमधील लव्ह स्टोरी सुद्धा टायटाय फिश. ये हसू नकोस. आता तू सांग, मला पण ऐकायचं. माझ्या आधी तुला कोण इतकं आवडत होतं ते? तुझ्या आधी हो अने, तुझ्या आधी मी कोणावर तरी जीवापाड प्रेम केलं होतं. अने मी तुला आता जे काही सांगणार आहे ते खरंय आणि तुला माहितीये मी कधीच खोटं बोलत नाही. मी कोणावर तरी जीवापाड प्रेम केलं होतं. त्याला बघितल्याशिवाय माझी सकाळच व्हायची नाही. तो जेवल्याशिवाय मलाही अन्न जायचं नाही. रात्री त्याच्याबरोबर फिरून आले ना की माझा दिवसभराचा शीण निघून जायचा. खूप खूप प्रेम केलं होतं मी त्याच्यावर. मग सोडलंस का त्याला? इतका जवळचा असेल तर आता पण खरं तू त्याच्याच बरोबर असायला हवं होतंस. मलाही आवडलंच असतं, पण एक दिवस तो अचानक निघून गेला. कुठे? हे जग सोडून. आय एम सॉरी. असा होता तरी कोण ग तो? माझं कुत्र विली. कुत्रा? तू माझी तुलना कुत्र्याशी केलीस? तुलना कुठे केली? तूच म्हणालास ना माझ्या आधी सगळ्यात जास्त प्रेम कोणावर केलंस म्हणून सांगितलं. तू 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 थांब तिकडे. तू थांब. चिडलायस? रेवा थांब. थांब रेवा. रेवा. रेवा थांब. रेवा. रेवा. हा
काय म्हणालीस मला? हे बघ, तू वर जेव्हा साडी बदलायला गेली होतीस तेव्हा तू नाही म्हणाली होतीस, त्यामुळे मी जिन्यातच थांबलो होतो. आता मी तुला नाही सोडणार. रेवा थांब, रेवा थांब. रेवा, रेवा, रेवा. रेवा, रेवा, रेवा. रेवा, रेवा, मला माहितीये तू इथेच आहेस. हे बघ, तू वर जेव्हा साडी बदलायला गेली होतीस तेव्हा तू नाही म्हणाली होतीस, त्यामुळे मी जिन्यातच थांबलो होतो. आता मी तुला नाही सोडणार. अनय, तुझं असा वागणार आहेस ना तर मी साडीच नेसणार नाही. मी मगाशी वर गेले तेव्हा जर अनयने माझ्या मागे येऊन दार हलवलं नाही तर ते दार उघडायचा प्रयत्न कोण करत होतं? अरे देवा. रेवा, रेवा. रेवा, रेवा. अनय, अनय. रेवा. अनय, अनय. रेवा. अनय, अनय. रेवा.
रेवा अनय! अनय! देवा, अनयचा जीव धोक्यात आहे. कोणीतरी त्याच्या जीवावर उठलंय. देवा, मला साथ दे. अनयला काही होऊ देऊ नकोस. मला शक्ती दे देवा, मला शक्ती दे. अनय! अनय! अनय, काय झालं?